नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आपल्या घरी आता गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे. तर आता आपले गणपती बाप्पा म्हणजे नाही का आलेले आहेत. तर तेव्हापासून आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, नंतर ना कोणती सेवा प्रभावी आहे. तर आपण गणपती बाप्पाच्या नाही का आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कुणाच्या नोकरीसाठी किंवा आपल्यावरती कर्ज वगैरे झालं असेल तर आपण कोणती सेवा केली पाहिजे बाप्पाची. तर वर्षातून आपल्याला म्हणजे असं एकदाच हा चान्स भेटतो गणपती बाप्पाची सेवा करायला. म्हणजे अशी पण आपण गणपती बाप्पाची सेवा करतो. तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, नंतर ना विद्येची देवता आहे. तर कोणतीही गोष्ट आपल्याला विद्येची म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत, नंतर मुलांची आपली नाही का बुद्धी तल्लीन होण्यासाठी आपण कोणता उपाय केला पाहिजे. तिच्या आईने किंवा वडिलांनी कुणीही केला तरी चालेल. तर आपण आता गणपतीच्या ह्याच्यामध्ये आता गणपती बाप्पा बसले तर गणपती बाप्पांसाठी आपण कोणती सेवा केली पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे शक्य असल्यास तर मुलाकडूनही करून घ्या ह्या सेवा. तर आपल्याला कसं राहते की गणपती बाप्पा बसल्यानंतर हे आपल्याला आपण सेवा करू शकतो. आणि ज्यांच्या घरामध्ये आहे गणपती बाप्पा आले तर त्यांनी करू शकतात. कारण कोणाचा 1.5 दिवसाचा असते, कोणाचा 3 दिवसाचा, 5 दिवसाचा आणि नंतर अनंत चतुर्थीचं असं नाही का 7 दिवसाचं हे असतं आणि नंतर 11 दिवसाची सेवा. तर ह्या सेवेमध्ये आपल्याला जास्त काही नाही, फक्त 3 दिवसाची सेवा करायची आहे. तर 3 दिवसाच्या सेवेमध्ये आपण काहीही करू शकतो. गणपती बाप्पासाठी सगळ्यात प्रिय वस्तू म्हणजे गणपती बाप्पांना काय आवडतं प्रिय, तर मोदक आवडतात. नंतर ना गणपती बाप्पाला तर जास्वंदीचं फूल पण खूप प्रिय आहे. आणि सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे दुर्वा. तर दुर्वांच्या जोडी खूप अशी प्रिय दुर्वाची जोडी असते. तर आपल्याला जी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडती तर ते आपल्याला आणून दिली तर आपण किती प्रसन्न होतो. तसं गणपती बाप्पालाही आपण जे एखादी गोष्ट आवडीनं तुम्ही मनभावे सेवा केली तर ते नाही का आपल्याला प्रसन्न होतात. तर आपण असंच आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आपल्या म्हणजे मुलांना ही नाही का ही सेवा तुम्ही करा. बुद्धीची देवता आहे तर मुलांसाठी खरंच खूप असा नाही का छान उपाय आहे हा. तर मुलांबशी नाही का तुम्ही 21 दुर्वाची जुडी म्हणजे 21 काड्या असतात ना आपल्या 3 ह्याच्या, तर ती 21 दुर्वाची जुडी अशा 21 अशा पेंडी बोलतो आपण. 21 दुर्वाची एक जुडी, अशा 21 जुडी आपण 3 दिवस सलग गणपती बाप्पांना वाहायच्या आहेत. आणि म्हणजे नाही का एक भाव असतो मनामध्ये, त्या भावाप्रमाणेच आपण करायचं आहे. ही कोणतीही गोष्ट तुम्ही मुलांसाठी अभ्यास तर म्हणजे कुठली बुद्धी दिली गणपती बाप्पांनी पण आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहण्यासाठी, तर आपण तो प्रयत्नही केला पाहिजे. म्हणजे आपण अभ्यासही केला पाहिजे की नुसतं बाप्पाची सेवा केली की तुम्हाला सगळं काही येईल असं नाही आहे. तर फक्त आपले म्हणजे आपण जे प्रयत्न करतो ते यासाठी आपल्याला यश देण्यासाठी किंवा आपल्यामध्ये आपण नाही का कोणतेही कष्ट करतो तर त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाचा आपल्याला पाठिंबा पाहिजे, आपल्याला त्यांचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद मिळवण्यासाठी हे आपण सेवा करणार आहोत. तर आपण सलग हे 3 दिवस करायचे आहेत. तर 3 दिवस करायचे आहेत. तर सकाळमध्ये तुम्ही उठल्यानंतर गणपती बाप्पाची आपण आरती करतो घरामध्ये. तर आरतीच्या अगोदर तुम्ही ते 21 जुडा बनवून गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत आणि मनापासून नमस्कार करायचा, त्यांना भाव द्यायचा. म्हणजे म्हणायचं मी जी प्रयत्न करतोय म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी, शिक्षणासाठी म्हणा किंवा आपण एखाद्या नोकरी व्यवसायासाठी खूप मुलाशी नाही का प्रयत्न करतात. तर मी जे गोष्टी मनापासून करतोय, मी ज्या गोष्टीमध्ये प्रयत्न करतोय तर याच्यामध्ये मला तुम्ही यश द्या. तुम्ही मला म्हणजे नाही का तुमचा आशीर्वाद माझ्यावरती कायम राहू द्या. तर यासाठी आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर ते 21 जुडी आपण गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत. म्हणजे तुम्ही मुलांसाठी करताय, म्हणजे आता मुलं तुमची लहान आहेत किंवा मुलं आता मोठे तर त्यांनी स्वतः करू शकतात. तर त्या मुलांनी मनापासून त्या रोज अशा ताज्या 21 जुडी आपण घेऊन यायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांना आपण व्हायच्या आहेत. आणि गणपती बाप्पांना वाहून म्हणायचं आहे की मी जे करेल त्यामध्ये मला यश द्या किंवा माझ्या सगळ्या प्रयत्नांना तुम्ही यश द्या. तर ही गोष्टी नाही का आपण ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे त्यांनी घरामध्ये करा. आणि ज्यांच्यामध्ये घरी नाही आहे त्यांनी मंडळापाशी जाऊन, मोठे मंडळाचे गणपती वगैरे असतात तर तिथं जाऊन तुम्ही करू शकता. असं कोणतेही मंडळाशी गेल्या तर नाही का कुठल्याही देवाची सेवा करायसाठी कोण काही नाही बोलणारच नाही. तर आपण तिथं जाऊन ह्या सेवा करू शकतो. आणि कोणतीही गोष्ट मनापासून केली ना तर फक्त भाव पाहिजे तर तिथपर्यंत तुमची श्रद्धा पोचते. तर आपण त्या गोष्टी नाही का तेव्हा करायच्या आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. कारण गणपती बाप्पा म्हणजे असा देवता आहे की ते तुम्हाला नक्की तुमच्यावरती आशीर्वाद कृपादृष्टी नक्की राहणार आहे. तर ह्या प्रयत्न तुम्ही नक्की करा. आणि ही सेवा नाही का आपण म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सेवा करतो तर तुमच्या हातून नाही का काहीतरी चांगली गोष्ट घडते. आपण असं आवर्जून तर नाही, पण आज ह्या दिवसामध्ये आता गणपती बाप्पा आपल्या घरी आलेत तर ह्या 11 दिवसामध्ये 3 दिवसाची सेवा तर कोणी सहज करू शकतं. आणि दुर्वा तर काय सहज अशा भेटून जातात. म्हणजे जे गावच्या ठिकाणी तर काय म्हणजे नाही का शेतात वगैरे तर भरपूरच असतात. आणि सिटीलाही अशा नाही का विकायला वगैरे पण अशा मांडलेल्या असतात. तर तिथून तुम्ही घेऊन या.
आणि तुम्ही अशा गणपती बाप्पांना व्हा मनापासून, नाही का, मनापासून ही करा, पूजा करा गणपती बाप्पांचं, नाही का, ही करा, नाही का, जास्त ही नको, मनापासून भाव असला ना की सगळ्या गोष्टी पावतात असं म्हणतात. तर ह्या सेवा आपण नक्की करायच्या आहेत. आणि गणपती विसर्जन तर साध्या पद्धतीनंच आपण करतो, नाही का. नंतर उत्तर पूजा वगैरे कशी करायची आहे तर तो व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल. पण तुम्ही आता ज्या आपण सेवा करणार आहोत, म्हणजे आपण गणपती बाप्पा आल्यानंतर कोणती सेवा करायची आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही मुलांसाठी, नंतर ना ज्यांच्या, नाही का, कर्ज वगैरे असते, आपण जे लोन वगैरे घेतो ते आपलं, नाही का, पटकन नील होण्यासाठी ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहिला तर आपण जे कष्ट करतो, जे प्रामाणिकपणे कष्ट करतो, त्याच्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहिला तर आपल्या गोष्टी, नाही का, पटकन सॉल्व्ह होतील. तर नंतर, नाही का, आपले कर्ज, म्हणजे आपण कष्ट तर करत राहणार प्रामाणिक, त्याच्यावरती आशीर्वाद राहिला तर आपले, नाही, कृपादृष्टी झाली गणपती बाप्पाची, तर आपण, नाही का, ह्याच्यातून कर्जमुक्ती होऊ शकतो, आपल्या मुलाला नोकरी लागू शकते. तर आपणही स्वतःही प्रयत्न करायचा, पण आपल्या प्रयत्नाला देवाची जर साथ असेल तर, नाही का, सगळ्या गोष्टी पटकन होऊन जातात. तर असं आपण गणपती बाप्पाचा छान नाही असं आशीर्वाद घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. तुम्हाला जमेल तर 3 दिवस करा, आणि ज्यांना नाही म्हणजे 3 दिवस म्हणजे अजूनही करायचे असेल तर त्यांनी 5 दिवस बी करू शकता. तर अशी आपण ही सेवा करायची आहे. तर तुम्ही नक्की एकदा प्रयत्न करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.